नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक साधी सोपी आणि खूप पारंपरिक रेसिपी, झटपट होणारे. तर चला आपण बनवूया, रेसिपीला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी आणि चविष्ट बटर मशरूम मसाला. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरी अगदी कमी वेळात तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी लागणारे साहित्य: फ्रेश मशरूम स्वच्छ धुवून घेतले आहे. एका पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले. मसाल्याची तयारी करूया. मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे: चिरलेला कांदा, काजू, 2 ते 3 ब्लॅक पेपर, दालची, बेडगी मिरची कलरसाठी. हे सगळं आपण एकदा एका पॅनमध्ये उकळून घेऊया, छान असं शिजवून घेऊया, जेणेकरून आपण तेल कमी वापरणार आहोत. हे बटर मशरूम असल्यामुळे मी बटर वापरणार आहे. पण कुठल्याही ग्रेव्हीसाठी जर तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर ह्या स्टाईलने नक्की करा. आणि चिरलेले टोमॅटो टाकूया आणि छान हा मसाला उकळून घेऊया. यासाठी लागणारे साहित्य आहे: 200 ग्राम मशरूम, 2 ते 3 टेबलस्पून बटर, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आपण शिजवून घेऊया. आलं लसूण त्यातच टाकूया. लाल तिखट, हळद, गरम मसाला, फ्रेश क्रीम ऑप्शनल आहे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर सजावटीसाठी. हा मसाला आपला छान असा उकळून झाला आहे. तो थंड करून घेऊया आणि टोमॅटोचं साल काढून घेऊया आणि छान असा बारीक ग्राइंड पेस्ट करून घेऊया त्याची. आणि सर्वात आधी मशरूम नीट धुवून मध्यम आकारात कापून घ्यायचे आहे. ते स्वच्छ करून धुवून ठेवून द्या बाजूला. धुवून घेतलेले मशरूम मी आता पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घेणार. आपला मसाला थंड झाला आहे, तो आपण ग्राइंड करून घेऊया. छान अशी स्मूथ पेस्ट करून घेऊया. याप्रमाणे तुम्ही मसाला जर केला तर रेस्टॉरंट स्टाईल एकदम क्रीमी स्मूथ पेस्ट तयार होते. ग्रेव्ही खूप छान टेस्ट येते आणि स्मूथ ग्रेव्ही होते. मशरूम स्वच्छ धुवून घेतले होते, ते छान असे कट करून घ्या पाहिजे त्या आकारात. काही टिप्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मशरूम धुतल्यावर लगेच कापा. मशरूम जास्त वेळ पाण्यात ठेवू नका. धुतल्यावर लगेच कापले तर ते फ्रेश राहतात. ओल्या कपड्याने छान साफ करून घ्या. शक्य असल्यास पाण्याऐवजी ओल्या कपड्यानेच माती साफ करा आणि थोडं ट्रिम करा. खालचा कडक भाग काढून टाका. बाकी देठ वापरता येतो. छान असे आपले कट करून झाले आहे. समान आकारात कापा. सगळे तुकडे एकसारखे ठेवल्यास ते इव्हनली शिजले जातात. स्लाइस किंवा क्वार्टर कट करा. ग्रेव्हीसाठी मध्यम स्लाइस, ड्राय डिशसाठी थोडे मोठे तुकडे. छान आपले मशरूम कट करून झाले आहे. आपण बटर ॲड करूया. बटर छान असे गरम झाले की त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत घरचे. मी काही खास टिप्स सांगणार आहे आणि एकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवत आहे, तर नक्की हा व्हिडिओ बघा. छान असा टेचलेला लसूण कट करून घेतलेला बारीक लसूण, तोही छान बटरमध्ये परतून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची छान अशी. छान असं परतून झालं. लसूण जास्त भाजू नका. हलका सोनेरी झालं की पुढची स्टेप करा, नाहीतर कडू चव येते. हे छान असं लसूण सोनेरीपर्यंत भाजला की त्यामध्ये आपण कट केलेले हे मशरूम टाकूया आणि तेही छान असे सॉते करून घेऊया. मी एकाच रेसिपीमध्ये तुम्हाला 2 रेसिपी दाखवत आहे, तर नक्की बघा. एक ट्रिक आहे, ही छान असे सॉते करून घेऊया मशरूम. याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर थोडंसं पावडर ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. आणि छान असं ब्लॅक पेपर ॲड केली आहे आणि छान असे सॉते करून घेऊया. आणि ज्यांना फक्त मशरूम फ्राय किंवा मशरूम सॉते ही खूप छान रेसिपी लागते. फक्त तुम्ही असंच खाऊ शकतात. एक स्टार्टर म्हणून, स्नॅक्स म्हणून रेसिपी खूप छान आहे. नक्की ट्राय करा. हे छान असे आपले मशरूम परतून झाले आहे. लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही. नक्की ट्राय करून बघा. आणि हे मशरूम हाय फ्लेमवरच शिजवायचे सुरुवातीला, त्यामुळे त्यातलं पाणी पटकन आटतं आणि छान टेक्स्चर मिळतं. पाणी लगेच घालायचं नाही मशरूममध्ये, कारण मशरूम स्वतःच पाणी सोडतं.
तुम्ही ही फक्त ही अशीच आपली ही रेसिपी मी आता तुम्हाला जी दाखवली मशरूम स्वाते ही फक्त ट्राय करून बघा. खूप छान लागते बटर मशरूम विथ ब्लॅक पेपर आणि गार्लिक तडका. चला आपण आता मेन रेसिपीला सुरुवात करूया. पुन्हा एका पॅनमध्ये कढईमध्ये बटर गरम करायला टाकूया. खूप सोप्या पद्धतीत ही रेसिपी होते, नक्की ट्राय करा. बटर छान असं गरम झालं त्याच्यात आपण ॲड करणार आहोत डायरेक्ट लाल तिखट, हळद आणि ही प्युरी आणि ते छान असं परतून घेऊया. आणि मी नेहमी बोलत असते, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून तुमच्यासाठी मी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हा मसाला छान असा परतला त्यात आपण स्वते करून ठेवलेले मशरूम ॲड करणार आहोत. हे एकदम हॉटेल स्टाईल स्मूथ बटर मसाला मशरूम ग्रेव्ही तयार होते. खूप छान लागते, नक्की ट्राय करा. आणि हा ग्रेव्ही मसाला कमी फ्लेमवरच शिजवा. जास्त फ्लेम केली तर मसाले जळतात, त्यामुळे मीडियम लो फ्लेमच ठेवा. मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं तरी चालतं. यामुळे मसाले व्यवस्थित शिजतात आणि चव खुलते. यामध्ये तुम्ही क्रीमही ॲड करू शकता, शेवटी ऑप्शनल आहे. हा आपला मसाला छान असा परतून झाला आहे. त्यामध्ये तुम्ही ॲड करा सॉते केलेले मशरूम्स. तुम्ही ड्राय मसाला असाही करू शकता, तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर ऑप्शनल आहे, त्यात तुम्ही पाणी ॲड करू शकता. जास्त शिजवल्यास फाटण्याची शक्यता असते, म्हणून कस्तुरी मेथी शेवटी घाला. हाताने क्रश करून घातल्यास एक अरोमा खूप छान येतो. काही खास टिप्स परत सांगते, मशरूम जास्त मसाला तयार आहे. बटर मशरूम, कस्तुरी मेथी मसाला चव अजून वाढते, ऑप्शनल आहे. फ्रेश क्रीम वापरल्यास रिच टेस्ट येते. ग्रेव्ही कन्सिस्टन्सी बॅलन्स ठेवा. खूप पातळ असेल तर फ्रेंड्स आपला गरम कन्सिस्टन्सी बटर मशरूम मसाला तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि ही रेसिपी नानसोबत, रोटीसोबत, राईससोबत खूप छान लागते. हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच होईल. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. तोपर्यंत धन्यवाद.